आज सकाळी-सकाळी म्हणलं इमानदार प्राण्याचं दर्शन घेऊ. कारण ते एवढं इमानदार आहे ना, का डायरेक्ट एक भाकर खाते. पण एवढं म्हणजे मालकाशी हे आहे ना, ते ना आता 10-1 वर्षाचा आहे. पण त्याला बोललेलं सगळं समजतं आणि आम्ही एवढे बारकाले होते तेव्हा ते पिल्लू म्हणून आणलं होतं. पण आजपर्यंत आज म्हणजे कुत्रं एक नंबर आहे डायरेक्ट. ते आता त्याच्यासंग थोडं खेळलो. मग इकडे जरा फेरफटका मारू म्हटलं. कारण काय हाल हवाले आणि आपल्या आंब्याला मोहर आलाय आणि मोहर आल्यावर एवढं भरून वाटतंय ना, का भारी मापने डायरेक्ट आणि आंब्याला छोट्या-छोट्या कैऱ्या पण येऊ राहिल्या म्हणजे नाही का आता ते मोठे होतील. मग उन्हाळ्यामध्ये चांगले आपल्याला आंबे भेटतील. गावठी घरचे काही विषय नाही आणि कैऱ्या पण आल्या. पण या कैऱ्या एवढ्या कवळ्या आहे ना, ते खाल्यावर डायरेक्ट चीक उभरण नाही का तोंडावरती. मग खाली आलो लखनरावचं इकडे काम चालू होतं कारण जावळ कापलंय. मग त्याला पाणी भरून घेतो म्हणे. मग म्हणलं चालन, चालन. वाफा भरला होता तो म्हणे 12 देतो. म्हणलं 12 देता-देता एखादा डायलॉग-बिलॉग होऊन जाऊ दे म्हणलं नाही का. शाळा शिकून कामं करावं लागते. लखोबाईचा इकडे डायलॉग झाला. मग आपलं ना पार्सल आलंय. कारण पार्सलमध्ये काय आहे माहिती आहे डायरेक्ट माईक बोलावलंय. कारण सगळी